Welcome to Expert with Gauri. Today we'll learn 9th Standard Mathematics Part 2. यामधील फर्स्ट चॅप्टर आपण पाहणार आहोत, बेसिक कन्सेप्ट्स इन जिओमेट्री. ओके, त्यामधील प्रॅक्टिस सेट 1.1. फर्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द डिस्टन्सेस विथ द हेल्प ऑफ द नंबर लाईन गिवन बिलो. ओके, आता हा प्रॅक्टिस सेट आपल्याला सोडवायचा आहे. त्याआधी आपण याचे कन्सेप्ट पहिले क्लिअर करूया. ओके, म्हणजे बिफोर स्टार्टिंग प्रॅक्टिस सेट 1.1 वी क्लिअर some concepts about number lines. Negative numbers are smaller than the positive number. ओके, आता हा 0 आहे तो सेंटर आहे. ओके, त्याला ओ नाव दिले आपण. आणि -1 -2 -3 हे लेफ्ट साईडचे जे नंबर आहेत ते निगेटिव्ह नंबर्स आहेत. ते जसे पुढे जातील तसे लहान होत जातील. आणि हे पॉझिटिव्ह नंबर आहेत. आता ह्याबद्दल सांगायला जास्त काही गरज नाही. 1 2 3 4 5 6 जसे वाढत जातील तसे ते मोठे मोठे होत जातील. ओके, मीन्स फर्स्ट आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, -1 ही संख्या 1 पेक्षा लहान आहे. ओके, म्हणजे ही जी -1 आहे ती या 1 पेक्षा लहान आहे. ओके, तसेच -5चा जर का विचार केला तर -5 ही संख्या सुद्धा 1 पेक्षा लहान आहे. आणि -5 आणि -2 या दोन संख्यांचा जर का विचार केला, -5 आणि -2, तर -5 ही संख्या -2 पेक्षा लहान आहे. म्हणजेच निगेटिव्ह नंबर जेवढा मोठा असेल तेवढी ती संख्या दुसऱ्या लहान निगेटिव्ह नंबरपेक्षा लहान असते. -3 आणि -1 यांचा जर का दोघांचा विचार केला तर -3 ही संख्या -1 पेक्षा लहान आहे. म्हणजे जसे निगेटिव्ह नंबर लाईनच्या पुढे जातील तसे त्या संख्येची व्हॅल्यू जी आहे ती कमी कमी होत जाते. ओके, म्हणजे 0 ही संख्या -1 पेक्षा मोठी आहे. ओके, म्हणजे ही 0 -1 आणि 1 असं जर का दाखवलं तर -1 पेक्षा 0 ही संख्या मोठी आहे आणि 1 ही संख्या 0 पेक्षा मोठी आहे. ओके, त्याचप्रमाणे -2चा जर का विचार केला तर -2 ही संख्या -3 पेक्षा मोठी आहे. ओके, तसेच -3 -4 या सर्वांचा जर का विचार केला तर या संख्या -4 -5 यांपेक्षा मोठ्या आहेत. म्हणजे -3 ही संख्या आपण जर का पॉझिटिव्हमध्ये जर का पाहिला 3 नंबर तर 3 नंबर लहान असतो 4 पेक्षा. ओके, इथं नेमकी उलटी ॲक्शन होती. म्हणजे -3 ही संख्या -4 पेक्षा मोठी आहे आणि -4 ही संख्या -5 पेक्षा मोठी आहे. म्हणजे यामध्ये जर का आपण दोन सेंटेन्सेस जर का लक्षात ठेवले तर हा प्रॅक्टिस सेट 1.1 आपल्याला एकदम इझी जाईल. ऑल निगेटिव्ह नंबर्स आर स्मॉलर दॅन 0 अँड ऑल पॉझिटिव्ह नंबर्स आर ग्रेटर दॅन द 0. ओके, आता प्रॅक्टिस सेट 1.1 आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन दिले आपल्याला, फाइंड द डिस्टन्सेस विथ द हेल्प ऑफ द नंबर लाईन गिवन बिलो. ओके, त्यासाठी आपल्याला ही नंबर लाईन दिलेली आहे. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, डिस्टन्स बिटवीन पॉईंट बी अँड पॉईंट ई. म्हणजे आता पॉईंट बी इथे आहे आणि पॉईंट ई इथं आहे. म्हणजे बी आणि ई मधील डिस्टन्स आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता यासाठी द डिस्टन्स बिटवीन द टू पॉईंट्स इज ऑब्टेन बाय सबट्रॅक्टिंग द स्मॉलर कोऑर्डिनेट फ्रॉम द लार्जर कोऑर्डिनेट. ओके, मग आता सोल्युशनसाठी कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी आहे कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी इज इक्वल टू 2 आहे. ओके, बी डिनोट करते 2 अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट. आता सेकंड कोऑर्डिनेट आपल्याला ई दिलेलं आहे इज इक्वल टू ई डिनोट्स 5. ओके, आता या दोघांमधील आपल्याला डिस्टन्स काढण्यासाठी या दोघांमधून मोठी संख्या कोणती आहे ती फाइंड आउट करायची आणि मोठ्या संख्येमधून लहान संख्या ही वजा करायची. ओके, मग आता 5 आणि 2 यामध्ये जर का कम्पॅरिझन केला तर 5 इज ग्रेटर दॅन 2. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन बी अँड ई इज इक्वल टू 5 - 2. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट बी अँड पॉईंट ई इज इक्वल टू 3 is the our answer. Okay, 0
डिस्टन्स बिटवीन जे अँड ए पॉईंट. ओके, आता जे हा पॉईंट -2 डिनोट करतोय आणि ए हा पॉईंट जो आहे तो 1 डिनोट करतोय. पहिले राईट डाऊन करूया आपण. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट J is equal to -2 and coordinate of point A is equal to A 1 डिनोट करतोय 1. ओके, आता बेसिक कन्सेप्ट आपण पाहिल्या त्यामधून आपल्याला लगेच लक्षात येईल की हा जो 1 आहे आणि -2 आहे. ओके, यामध्ये हा नंबर जो आहे तो पॉझिटिव्ह नंबर आहे आणि हा नंबर आहे तो निगेटिव्ह नंबर आहे. त्याच्यामुळे इथे जास्त विचार करायचा नाही. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह नंबर असला की निगेटिव्ह नंबर हा पॉझिटिव्ह नंबरपेक्षा स्मॉलर असतो. ओके, मग त्याच्यामधून आपल्याला लहान कोणती आणि मोठी कोणती संख्या ही आपल्याला लगेच फाइंड आउट करता येईल. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन J अँड A इज इक्वल टू, आता मोठी संख्या 1 आहे त्यामुळे 1 मायनस, आता हा नंबर सुद्धा -2 आहे त्यामुळे ह्याला ब्रॅकेटमध्ये घेऊ. ओके, देअरफॉर डिस्टन्स बिटवीन J अँड A इज इक्वल टू 1. आता हा मायनस मायनस आहे त्यामुळे ब्रॅकेट जाताना हा प्लस होईल. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉइंट J अँड A इज इक्वल टू 1 + 2 इज इक्वल टू 3 इज द अवर आन्सर. ओके, नेक्स्ट पाहूया आता आपण. डिस्टन्स बिटवीन पॉईंट P अँड C. पॉईंट P -4 दाखवतोय आणि पॉईंट C हा 3 दाखवतोय. ओके, फर्स्ट आपण राईट डाऊन करूया आन्सर. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट P is equal to -4 and coordinate of point C is equal to 3. ओके, आता या दोघांचा विचार करायचा आहे, लहान कोणती आणि मोठी कोणती. 3 आणि -4. आत्तासारखाच क्वेश्चन आलेला आहे. आता 3 हा पॉझिटिव्ह नंबर आहे आणि -4 हा निगेटिव्ह नंबर आहे त्यामुळे निगेटिव्ह नंबर हा स्मॉलर पॉझिटिव्ह नंबरपेक्षा. किंवा त्या नंबर लाईननुसार जर का तुम्हाला अभ्यास करायचा झाला तर 0च्या डावीकडे जे नंबर आहेत ते सगळे लहान असतात आणि 0च्या उजवीकडे जे नंबर असतात ते सगळे मोठे असतात, म्हणजे पॉझिटिव्ह असतात. ओके, या दोघांच्या कंपॅरिझनमध्ये. ओके, मग त्यामुळे 3 हा ग्रेटर दॅन -4. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट P अँड पॉईंट C इज इक्वल टू, मोठी संख्या 3 आहे त्याच्यामुळं 3 मधून आपल्याला मायनस करावी लागेल सेकंड नंबर. 3 मायनस, आता परत -4 आले त्याच्यामुळे तो ब्रॅकेटमध्ये घेऊ, इज इक्वल टू. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट P अँड C इज इक्वल टू 3 मायनस मायनस प्लस होतील त्यामुळे +4. देअरफॉर आन्सर मिळेल आपल्याला डिस्टन्स बिटवीन P अँड C इज इक्वल टू 3 + 4 इज इक्वल टू 7. ओके, देन फोर्थ क्वेश्चन विचारला आहे. डिस्टन्स बिटवीन पॉईंट J अँड पॉईंट H. पॉईंट J डिनोट करतोय -2 अँड पॉईंट H डिनोट करतोय -1. ओके, आता दोन्ही निगेटिव्ह नंबर दिले. आन्सर कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट J is equal to -2 and coordinate of point H is equal to -1. ओके, आता लहान मोठी संख्या कोणती तर -1 आणि -2 या दोघांमधून आपल्याला बघायची आहे. आता कन्सेप्टमध्ये आपण शिकलो जसजसे निगेटिव्ह नंबर मोठे मोठे होत जातील तसतशी त्याची व्हॅल्यू कमी कमी होत जाईल. ओके, आता 0पेक्षा
पॉईंट -1चा जो पॉईंट आहे तो जवळ आहे, म्हणजे ही संख्या थोडीशी मोठी असणार आहे. त्यानंतर -1च्या पुढे गेलेली संख्या आहे -2, त्यामुळे -2ची ही व्हॅल्यू जी आहे ती कमी कमी होलेली आहे. -2 ही संख्या -1पेक्षा लहान आहे. ओके, म्हणजे निगेटिव्ह नंबर जसा मोठा होत जाईल तशी त्याची व्हॅल्यू कमी कमी होत जाईल. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी आपल्याला सोपं जाईल. ओके, देअरफॉर डिस्टन्स बिटवीन J and H इज इक्वल टू, मोठी संख्या आहे -1, -1मधून दुसरी संख्या वजा करायची आहे, त्यामुळे मायनस, परत दुसरी संख्या मायनस आली, त्यामुळे -2 निगेटिव्ह नंबर असल्यामुळे ब्रॅकेटमध्ये घेऊया. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन J and H इज इक्वल टू -1. आता हा मायनस आणि हा मायनस मिळून प्लस होईल, +2. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट J अँड पॉईंट H इज इक्वल टू, आता -1 आणि +2 म्हणजे होईल 2 - 1 इज इक्वल टू 1. त्यामुळे आपलं हे आन्सर झालं आहे, डिस्टन्स बिटवीन पॉईंट J अँड H इज इक्वल टू 1. त्यानंतर 5th क्वेश्चन दिले आपल्याला, डिस्टन्स बिटवीन K अँड O फाइंड आउट करायचं आपल्याला. K डिनोट्स नंबर -3 अँड O डिनोट्स नंबर 0. ओके, पहिले राईट डाऊन करून घेऊ आपण. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट K इज इक्वल टू -3 and coordinate of point O is equal to 0. ओके, म्हणजे 0 आणि -3 यामध्ये मोठी संख्या कोणती आहे, तर ॲब्सोल्युटली 0 नंबर इज द ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर -3. देअरफॉर distance between point K and O is equal to 0. आता ही संख्या मायनस करायची आहे 0 मधून, 0 मायनस -3. Therefore distance between point K and point O is equal to 0. मायनस मायनस प्लस होतील, इथे +3. Therefore distance between K and O is equal to 0 + 3 is equal to 3. आता 6th क्वेश्चन जो दिले आपल्याला तो परत O पॉईंटच्या रिलेटेडशी दिलेला आहे, म्हणजे 0 आणि E पॉईंट जो आहे तो डिनोट करतोय पॉझिटिव्ह नंबर 5. ओके, फर्स्ट टू राईट डाऊन कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट O is equal to 0 and coordinate of point E is equal to 5. ओके, मग 5 आणि 0 यांमधील मोठी संख्या अर्थातच 5, कारण की 5 हा पॉझिटिव्ह नंबर आहे आणि 0च्या राईट साईडला आहे. ओके, त्यामुळे 5 इज द ग्रेटर दॅन द नंबर 0. Therefore distance between point O and point E is equal to, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. ओके, सबट्रॅक्ट करायची. Therefore distance between point O and point E is equal to 5 - 0 means 5 is the our answer. 7th question, distance between P and J point. ओके, मग आता P डिनोट करतोय -4 अँड J डिनोट करतोय -2. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P इज इक्वल टू -4 अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट J इज इक्वल टू -2. ओके, दोन्ही निगेटिव्ह नंबर दिलेले आहेत. आता अशा वेळेस जेव्हा 2 निगेटिव्ह नंबर दिलेले असतात तर त्या 2 निगेटिव्ह नंबरमधील जी छोटी संख्या असती
ती अर्थातच मोठी असते आणि जी मोठी संख्या असते ती छोटी असते. ओके, हीच गोष्ट फक्त आपल्याला लक्षात ठेवायची आहे. -2 इज द ग्रेटर दॅन -4. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट P अँड पॉईंट J इज इक्वल टू, आता -2 मधून ही जी छोटी संख्या आहे ती आपल्याला लेस करायची आहे, सबट्रॅक्ट करायची आहे, -4. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन P अँड J इज इक्वल टू -2. मायनस मायनस प्लस होतात त्यामुळे +4. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट P अँड पॉईंट J इज इक्वल टू -2 + 4 मीन्स 4 - 2 इज इक्वल टू 2. हे आन्सर मिळाले आपल्याला क्वेश्चन 7चं. डिस्टन्स बिटवीन Q अँड B आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता Q डिनोट करतोय -5 आणि B डिनोट करतोय 2. ओके, त्यामुळे आन्सर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट Q इज इक्वल टू -5 अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B इज इक्वल टू 2. 2 अँड -5 या दोघांमधील लहान मोठेपणा, 2 हा पॉझिटिव्ह नंबर आहे आणि हा दुसरा रिलेटेड नंबर दिला आहे आपल्याला निगेटिव्ह, त्यामुळे 2 हा मोठा आहे. ओके, आणि अर्थातच तो 0च्या राईट साईडला आहे त्यामुळे तो मोठा आहे आणि 0च्या लेफ्ट साईडला -5 हा नंबर आहे त्यामुळे लहान आहे. ओके, आता मोठ्या संख्येतून लहान संख्या आपल्याला सबट्रॅक्ट करायची आहे. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट Q अँड पॉईंट B इज इक्वल टू 2 मायनस इंटू ब्रॅकेट -5. ओके, हा निगेटिव्ह नंबर आलेला आहे त्यामुळे तो ब्रॅकेटमध्ये घेतलेला आहे. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट Q अँड पॉईंट B इज इक्वल टू 2 मायनस मायनस प्लस होतात +5. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन Q अँड B इज इक्वल टू 2 + 5 इज इक्वल टू 7. ओके, डायरेक्ट नंबर लाईनचा जर का विचार केला इथे तर Q इथे आहे आणि B इथे आहे. मग Q पासून ते B पर्यंत आपण काउंटडाऊन करूया. 1 2 3 4 5 6 7. 7 नंबरवरती आपल्याला सेकंड पॉईंट मिळत आहे त्यामुळे आन्सर हा बरोबर आहे. ओके, त्याप्रमाणेच पॉईंट P आणि पॉईंट J आपण चेक करूया. आता पॉईंट P आहे -4 वरती आणि पॉईंट J आहे -2 वरती. ओके, मग आता -4 पासून -2 पर्यंत आपण जर का गेलो तर 1 and 2 सेकंड नंबरवरती आपल्याला अनदर नंबर मिळत आहे. ओके, P पासून ते J पर्यंत म्हणजे 1 आणि 2, त्याच्यामुळे हे आन्सर आपलं राईट आहे. सेकंड क्वेश्चन आहे, इफ द कोऑर्डिनेट ऑफ A इज x अँड दॅट ऑफ B इज y, फाइंड डिस्टन्स बिटवीन A अँड B. ओके, आता यासाठी आपल्याला एक्सची जी व्हॅल्यू आहे तर एक्स म्हणजे आपल्याला एचा कोऑर्डिनेट घ्यावा लागेल आणि वायची व्हॅल्यू म्हणजे बीचा कोऑर्डिनेट घ्यावा लागेल. त्यावरून आपल्याला ए आणि बी मधील डिस्टन्स काढायचा आहे. फर्स्ट आपल्याला दिलं आहे एक्स इज इक्वल टू 1 अँड वाय इज इक्वल टू 7. ओके, एक्स आणि वायची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. त्यावरून आता आपल्याला डिस्टन्स बिटवीन ए अँड बी काढायचा आहे. आन्सर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज एक्स. ओके, म्हणजे एचा कोऑर्डिनेट आपण एक्स घेतलेला आहे. आता एक्सची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 1 इज इक्वल टू 1. देन कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B इज y इज इक्वल टू वायची किंमत दिलेली आहे 7. ओके, आता 7 आणि 1 या दोघांमध्ये 7 ही संख्या मोठी आहे. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट A अँड पॉईंट B इज इक्वल टू मोठ्या संख्येतून लहान संख्या आपल्याला सबट्रॅक्ट करायची आहे. त्यामुळे 7 - 1. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट A
अँड पॉईंट बी इज इक्वल टू 7 - 1 इज इक्वल टू 6. त्यामुळे या जर का आपल्याला कंडिशन दिल्या एक्स आणि वायच्या 1 आणि 7 या जर का घेतल्या तर डिस्टन्स बिटवीन ए आणि बी मध्ये आन्सर मिळत आहे 6. ओके, नेक्स्ट पाहूया आता. सेकंड क्वेश्चन आहे एक्स इज इक्वल टू 6 अँड वाय इज इक्वल टू -2. ओके, मग आता त्यासाठी कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज एक्स. ओके, म्हणजे ए साठी आपण एक्स घेतलेला आहे आणि एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला इथे 6. त्यानंतर नेक्स्ट कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज वाय. वायची व्हॅल्यू दिलेली आहे -2. ओके, ए आणि बीच का घेतले आपण, कारण की आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. त्यामुळे ए आणि बीच आपल्याला नावं घ्यायची आहेत. एक्स इज इक्वल टू 6 हे जे घेतलेले आहे आपण त्यासाठी ए घ्यायचा आहे आणि वाय इज इक्वल टू -2 यासाठी आपल्याला बी घ्यायचा आहे. ओके, मग आता त्याप्रमाणे देअरफॉर डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज इक्वल टू 6 - -2. ओके, 6 मधूनच का ही संख्या वजा केली, कारण 6 हा जो नंबर आहे तो -2 पेक्षा मोठा आहे. ओके, आपण मागच्या क्वेश्चनमध्ये नंबर लाईन पाहिली त्यावरून जे पॉझिटिव्ह नंबर असतात ते निगेटिव्ह नंबरपेक्षा मोठे असतात. त्यामुळे 6 इज द ग्रेटर दॅन -2. त्याच्यामुळे मोठ्या संख्येतून आपण लहान संख्या लिस्ट केली. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज इक्वल टू 6 - प्लस होतात +2. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड पॉईंट बी इज इक्वल टू 6 + 2 मीन्स 8 इज द आन्सर. त्यानंतर थर्ड क्वेश्चन दिला आहे एक्स इज इक्वल टू -3 अँड वाय इज इक्वल टू 7. सोल्युशन कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज एक्स इज इक्वल टू -3. देन कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज वाय इज इक्वल टू 7. आता दोन नंबरमधील लहान मोठीपणा 7 अँड -3. 7 हा पॉझिटिव्ह नंबर आहे त्यामुळे तो निगेटिव्ह नंबरपेक्षा मोठा आहे. ओके, देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड पॉईंट बी इज इक्वल टू मोठ्या संख्येतून लहान संख्या आपल्याला मायनस करायची आहे. त्यामुळे 7 मायनस निगेटिव्ह नंबर आहे त्यामुळे ब्रॅकेटमध्ये घ्यायचा -3. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज इक्वल टू 7 मायनस प्लस होतो त्यामुळे +3. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज इक्वल टू 7 + 3 इज इक्वल टू 10. ओके, आपला आन्सर बरोबर आहे की नाही ते तुम्ही नंबर लाईनवरती सुद्धा चेक करू शकता. -3 पासून 7 पर्यंत जर का काउंटिंग केलं तर 10 नंबरवरती आपल्याला हा पॉईंट मिळेल बी पॉईंट. ओके, क्वेश्चन 4 दिला आहे एक्स इज इक्वल टू -4 अँड वाय इज इक्वल टू -5. ओके, मग सोल्युशन कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए. आता पॉईंट ए साठी आपण एक्स घेतलेला आहे इज एक्स इज इक्वल टू -4 दिले. ओके, त्यानंतर कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी. पॉईंट बी साठी आपण वाय घेतलेला आहे इज इक्वल टू -5. आता -5 आणि -4 या दोन संख्यांचा जर का विचार केला, या दोन्ही संख्या निगेटिव्ह आहेत आणि निगेटिव्ह संख्यांचा रूल आहे जी संख्या मोठी असेल ती संख्या लहान असते आणि जी संख्या छोटी असते ती संख्या मोठी असते. त्यामुळे -4 ही संख्या
मोठी आहे -5पेक्षा. ओके, देअरफॉर डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज इक्वल टू, आता मोठी संख्या -4 आहे त्यामुळे -4 मधून आपल्याला -5 सबट्रॅक्ट करायचं आहे. ओके, मायनस आहे त्यामुळे ब्रॅकेटमध्ये घेते. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड पॉईंट बी इज इक्वल टू -4, मायनस मायनस प्लस होतो त्यामुळे +5. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड पॉईंट बी इज इक्वल टू -4 + 5 मीन्स 5 - 4 इज इक्वल टू 1 इज द आन्सर. त्यानंतर 5th क्वेश्चन आहे x इज इक्वल टू -3 अँड y इज इक्वल टू -6. ओके, सोल्युशनसाठी कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज x. ओके, त्यामुळे x ची व्हॅल्यू -3 आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज y इज इक्वल टू -6. आता या दोन्ही संख्यांचा जर का विचार केला तर -6 आणि -3. ओके, -6 इज द लेस दॅन -3. आता मोठ्या संख्येतून लहान संख्या ही आपल्याला सबट्रॅक्ट करायची आहे डिस्टन्स बिटवीन ए आणि बी फाइंड आउट करण्यासाठी. त्यामुळे देअरफॉर डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज इक्वल टू, मोठी संख्या -3 आहे, -3 मधून दुसरी संख्या आपल्याला मायनस करायची आहे त्यामुळे -6. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड पॉईंट बी इज इक्वल टू -3, मायनस मायनस प्लस होतो +6. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड पॉईंट बी इज इक्वल टू -3 अँड +6 मीन्स 3. ओके, म्हणजे 6 - 3 इज इक्वल टू 3. त्यानंतर 6th क्वेश्चन आहे. त्यासाठी आपल्याला x ची व्हॅल्यू दिली आहे 4 आणि y ची व्हॅल्यू दिलेली आहे -8. ओके, मग सोल्युशन कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज x इज इक्वल टू 4. ओके, and then coordinate of point B is y is equal to दिली आहे -8. ओके, आता -8 आणि 4 या दोघांमधून मोठी संख्या 4 आहे कारण की हा पॉझिटिव्ह नंबर आहे आणि हा निगेटिव्ह नंबर आहे. ओके, देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड पॉईंट बी इज इक्वल टू, मोठी संख्या 4 आहे त्यामुळे मोठ्या संख्येतून लहान संख्या आपल्याला सबट्रॅक्ट करायची आहे. -8 आहे त्यामुळे ब्रॅकेटमध्ये घेऊया. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड पॉईंट बी इज इक्वल टू 4, मायनस मायनस प्लस होतात त्यामुळे +8. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड पॉईंट बी इज इक्वल टू 4 + 8 इज इक्वल टू 12 इज द आन्सर. क्वेश्चन नंबर 3 दिला आहे. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉईंट इज बिटवीन द अदर टू. इफ द पॉईंट्स आर नॉट कॉलिनियर स्टेट सो. ओके, म्हणजे आता आपल्याला ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे फर्स्ट क्वेश्चनसाठी. त्यानुसार आपल्याला कोणता पॉईंट हा 2 पॉईंटच्या मध्ये येत आहे ते ओळखायचं आहे आणि ते कॉलिनियर आहे का नॉन कॉलिनियर आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर कॉलिनियर म्हणजे काय तर एकाच रेषेवर असणारे आणि नॉट कॉलिनियर म्हणजे काय तर एकाच रेषेवर नसणारे. ओके, आणि आपल्याला स्टेट सो असं सांगितलेलं आहे. म्हणजे जर का त्या एकाच लाईनीवर नसतील, नॉट कॉलिनियर जर का असतील तर असं का तर ते आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. ओके, त्यासाठी फर्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. डिस्टन्स बिटवीन पी अँड आर 7 आहे. डिस्टन्स बिटवीन पॉईंट पी अँड क्यू इज इक्वल टू 10 दिला आहे. डिस्टन्स बिटवीन पॉईंट क्यू अँड आर इज इक्वल टू 3 दिलेला आहे. ओके, आता या 3 पैकी 7, 10 आणि 3 यामध्ये डिस्टन्स सर्वात मोठा पी आणि क्यू मधील आहे. ओके, त्यामुळे आपण जर का नंबर लाईन आखूया त्यानुसार लक्षात येईल. सपोज हा पी आहे आणि हा क्यू आहे. ओके,
आता यामधील जे अंतर आहे ते 10 सेंटीमीटर आहे. ओके. त्यानंतर पी आर दिलाय आपल्याला 7. मग पी आर, सपोज आर इथं घेऊया आपण, पी आर दिला इथं 7. ओके. आणि क्यू आर दिलाय आपल्याला 3, हा 3. ओके. म्हणजे ही जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला ती दिलेली आहे कॉलिनियरसाठी. ओके. कारण की हे एकाच लाईनवर 3 पॉईंट्स येत आहेत, पॉईंट पी, पॉईंट आर अँड पॉईंट क्यू. ओके. आता आपण ह्याचं व्यवस्थित एक्सप्लेनेशन करूया. आता डिस्टन्स बिटवीन पी अँड आर दिलं आहे आपल्याला 7. डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू इज इक्वल टू 10 अँड डिस्टन्स बिटवीन क्यू अँड आर इज इक्वल टू 3 आहे. ओके. आता ही जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला त्याचा वापर करून डिस्टन्स बिटवीन पॉईंट पी अँड आर प्लस डिस्टन्स बिटवीन क्यू अँड आर. ओके. मग डिस्टन्स बिटवीन पी आर दिलं आहे आपल्याला 7 प्लस डिस्टन्स बिटवीन क्यू आर 3 इज इक्वल टू 10 येतं ते. ओके. आपल्याला डिस्टन्स बिटवीन पी क्यू हा सुद्धा दिलेला आहे 10. ओके. त्यामुळे therefore distance between point P and point R plus distance between point Q and point R is equal to distance between P and Q. ओके. कारण की डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू पण 10 आहे आणि उरलेले जे 2 पॉईंट आहेत त्यामधील डिस्टन्सची जर का बेरीज केली ती सुद्धा 10 आहे. ओके. हे दोन्हीही इक्वल होत आहे. त्यामुळे therefore points P, R and Q are collinear. कोलिनियर म्हणजेच हे एकाच लाईनीवर तिन्ही पॉईंट आलेले आहेत. ओके. त्यामुळे त्याला म्हणतात कॉलिनियर. पॉईंट आर लाईज बिटवीन पॉइंट्स P अँड Q. ओके. म्हणजे आपल्याला काय विचारलं होतं त्यांनी, फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन फाइंड विच ऑफ द पॉईंट इज द बिटवीन द अदर टू. म्हणजे जे आपल्याला पॉईंट दिलेले आहेत 3 पॉईंट, त्या 3 पॉईंटमध्ये मध्ये येणारा पॉईंट कोणता तर तो आपण फाइंड आउट केलेला आहे. पॉईंट आर लाईज बिटवीन पॉईंट P अँड Q. आता मध्ये आलेला आहे त्यामुळे आपल्याला असंही लिहिता येईल दॅट इज P R Q. ओके. P डॅश R डॅश Q म्हणजे पॉईंट P आणि पॉईंट Qच्या मध्ये R हा पॉईंट आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चनसाठी आपल्याला डिस्टन्स बिटवीन R अँड S दिलाय 8, डिस्टन्स बिटवीन ST दिलाय 6 आणि डिस्टन्स बिटवीन RT दिलाय 4. काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती पहिले आपण राईट डाऊन करून घेऊया. डिस्टन्स बिटवीन R and S is equal to 8. Then distance between S and T is equal to 6 and distance between R and T is equal to 4. ओके. आता यामध्ये सर्वात जास्त डिस्टन्स हा 8 आहे. ओके. बाकीच्या दोघांची जर का ॲडिशन केली तर 6 + 4 इज इक्वल टू 10 येते. म्हणजे ही तिन्ही पॉईंट एका रेषेवर येत नाही कारण दोघांची ॲडिशन ही 8 पेक्षा जास्त येते. जर ॲडिशन 8 आली असती तर सर्व पॉईंट्स एकाच लाईनीवर आलेले असते तर त्याला आपण कोलिनियर म्हटलं असतो. ओके. पण हे जे पॉईंट्स आहेत ते एका लाईनीवर येऊ शकत नाही कारण की या दोघांची जर का ॲडिशन केली तर ही 8 पेक्षा जास्त येत आहे. ओके. म्हणजे जो सर्वात जास्त डिस्टन्स आहे त्याच्यापेक्षा जास्त येत आहे, त्याच्यामुळे ह्याला म्हणता येईल नॉट कॉलिनियर. आता डिस्टन्स बिटवीन ST प्लस डिस्टन्स बिटवीन R and T
ओके, आता या दोघांची जी ॲडिशन आहे ती आता ॲडिशन डिस्टन्स बिटवीन मोठी जी आहे ती RS, ओके, एवढी आलेली पाहिजे. तर येते का ते आपण चेक करूया. प्लस RT 4 दिला आहे डिस्टन्स इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन RS 8 आहे. ओके, आता ह्याची ॲडिशन 10 येते, ह्याची आपल्याला 8 दिलेली आहे. ओके, म्हणजे दोन्हीकडचे लेफ्ट साईड अँड राईट साईड इक्वल आलेली नाही आहेत. ओके, त्याला म्हणतात नॉट इक्वल, कारण की डिस्टन्स बिटवीन SP प्लस डिस्टन्स बिटवीन RT इज इक्वल टू अनइक्वल ऑफ डिस्टन्स बिटवीन R and S. ओके, देअरफॉर त्याची पॉईंट्स दिलेत आपण, त्यांची नावं लिहा. देअरफॉर पॉईंट्स R, S and T are not collinear. आता थर्ड क्वेश्चन मधील पॉईंट मधील आपल्याला डिस्टन्स दिलेले आहे. डिस्टन्स बिटवीन AB 16 दिला आहे, डिस्टन्स बिटवीन CA 9 दिला आहे आणि डिस्टन्स बिटवीन BC 7 दिलेला आहे. ओके, मग आता यामधील सर्वात मोठा डिस्टन्स आहे 16. ओके, आणि बाकीच्या दोन डिस्टन्सची ॲडिशन 9 + 7 म्हणजे 16 होते. ओके, त्यामुळे आपण जर इथे एक नंबर लाईन काढली, हा पॉईंट A अँड B, A to B डिस्टन्स दिला आहे आपल्याला 16. ओके, आणि CA दिला आहे, CA म्हणजेच AC 9 दिला आहे. ओके, अँड CB म्हणजे BC दिला आहे आपल्याला 7. 9 + 7 = 16. हे मॅच होते, म्हणजे हे सर्व पॉईंट्स कॉलिनियर आहेत, एकाच लाईनीवर येणारे आहेत. ओके, आता ह्याचं आपण एक्सप्लेनेशन करूया. आता सोल्युशनसाठी आपल्याला जी जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती आपण राईट डाऊन करूया. डिस्टन्स बिटवीन पॉईंट A अँड B = 16. डिस्टन्स बिटवीन CA = 9 अँड डिस्टन्स बिटवीन BC = 7. ओके, आता या इन्फॉर्मेशनचा उपयोग करून आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. आता सर्वात मोठी डिस्टन्स असलेले पॉईंट्स आहेत AB. ओके, देअरफॉर डिस्टन्स बिटवीन AB इज इक्वल टू, आता ही इक्वल पाहिजे कोणाशी, तर डिस्टन्स बिटवीन CA अँड डिस्टन्स बिटवीन BC, म्हणजे डिस्टन्स बिटवीन CA प्लस डिस्टन्स बिटवीन BC. ओके, डिस्टन्स बिटवीन AB दिले आहे आपल्याला 16, CA आहे 9 अँड BC दिले आहे आपल्याला 7. देअरफॉर 16 = 9 + 7 = 16. आता हे दोन्हीही सेम आलेले आहेत, इक्वल आलेले आहेत. ओके, म्हणजे लेफ्ट साईड अँड राईट साईड इक्वल आलेले आहेत. त्याच्यामुळे हे सर्व पॉईंट्स जे दिलेले आहेत आपल्याला ते कॉलिनियर आहेत. देअरफॉर पॉईंट्स A, B and C are collinear. Okay, and point C. ओके, ही जी नंबर लाईन काढली त्याच्यामधून आपल्याला कळते बघा, A आणि B च्या मध्ये C हा पॉईंट आलेला आहे. मध्ये म्हणजे बिटवीन, दोघांच्या मध्ये. ओके, A आणि B च्या या दोघांच्या मध्ये C हा पॉईंट आलेला आहे. त्यामुळे पॉईंट C लाईज बिटवीन पॉईंट्स A अँड B. ओके, त्यामुळे आपण आता इथे असे लिहू शकतो, देअरफॉर A डॅश C डॅश B. ओके, म्हणजे हे कॉलिनियर आहेत आणि A आणि B च्या मध्ये C हा पॉईंट आलेला आहे. ओके, नेक्स्ट पाहूया. फोर्थ क्वेश्चनसाठी इन्फॉर्मेशन दिली आपल्याला.
distance between point LM 11, distance between point MN is equal to 12, and distance between point NL is equal to 8. आता जी इन्फॉर्मेशन दिली ती पहिले आपण राईट डाऊन करूया. डिस्टन्स बिटवीन L and M is equal to 11. Distance between MN is equal to 12. Distance between NL is equal to 8. ओके, आता ही इन्फॉर्मेशन वापरून आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. सर्वात मोठा डिस्टन्स MN मधील दिला आहे. ओके, म्हणजे डिस्टन्स बिटवीन पॉईंट M अँड N इज इक्वल टू 12 दिला आहे. ओके, म्हणजे आता हा मॅच झाला पाहिजे या उरलेले दोन जे पॉईंटचे डिस्टन्स आहेत त्यांच्या ॲडिशनशी. इन इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन LM प्लस डिस्टन्स बिटवीन NL. ओके, M आणि N मधील डिस्टन्स दिला आहे 12 इज इक्वल टू LM मधील दिला आहे 11 आणि NL मधील दिला आहे 8. देअरफॉर 12 इज इक्वल टू 11 प्लस 8 19 होतं. ओके, म्हणजे हे इक्वल होत नाही आहेत दोन्ही. ओके, हे होतात ते नॉन इक्वल. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन MN इज नॉन इक्वल डिस्टन्स बिटवीन LM प्लस डिस्टन्स बिटवीन NL. ओके, म्हणजे उरलेले पॉईंटचे जे डिस्टन्स आहेत त्यांच्या ॲडिशनशी जो मोठा जो डिस्टन्स आहे ते पॉईंट मॅच होत नाही आहेत. ओके, म्हणजेच त्याला म्हणतात नॉन कॉलिनियर. देअरफॉर पॉईंट्स M, N and L are not collinear. Question 5 दिला आहे. Distance between X and Y is equal to 15. Distance between Y and Z is equal to 7 and distance between X, Z is equal to 8. आता जी इन्फॉर्मेशन दिली ती पहिले राईट डाऊन करूया. डिस्टन्स बिटवीन X and Y is equal to 15. Distance between Y and Z is equal to 7 and distance between X and Z is equal to 8. Okay, as per the given information, आता यामधील सर्वात जास्त डिस्टन्स असलेले पॉईंट्स आहेत X आणि Y. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन X, Y इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन Y, Z प्लस डिस्टन्स बिटवीन X आणि Z. ओके, म्हणजे रूलप्रमाणे लेफ्ट साईड आणि राईट साईड सेम पाहिजे. तर ती आहे का, मॅच होती आहे का, ती आता पहिले आपण कॅल्क्युलेट करूया. ओके, मग डिस्टन्स बिटवीन X अँड Y दिला आहे 15 इज इक्वल टू YZ दिला आहे 7 आणि प्लस XZ दिला 8. देअरफॉर 15 इज इक्वल टू 7 प्लस 8 मीन्स 15. ओके, आता दोन्ही इक्वल आलेले आहेत लेफ्ट साईड आणि राईट साईड. ओके, देअरफॉर डिस्टन्स बिटवीन XY इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन YZ प्लस डिस्टन्स बिटवीन XZ. ओके, इक्वल आहेत त्यामुळे आपण इथे इक्वलचं साईन दिले. देअरफॉर पॉईंट्स X, Y and Z are collinear. ओके, कॉलिनियर म्हणजे एकाच लाईनीवर हे पॉईंट आलेले आहेत. देअरफॉर पॉईंट Z lies between points X and Y. Okay, that is X, Z and Y. आता नंबर लाईननुसार मी तुम्हाला करून दाखवते म्हणजे तुमच्या नीट लक्षात येईल. एक्झाममध्ये हा क्वेश्चन आला तर आपल्याला नंबर लाईन काढायची गरज नाही आहे. तुम्हाला व्यवस्थित काढण्यासाठी मी तुम्हाला नंबर लाईन काढून दाखवते. ओके, आता सर्वात मोठं डिस्टन्स आहे XY, त्यामुळे इथे X घेऊया, इथं Y घेऊया. 15 सेंटीमीटर दिलं आहे. ओके, आणि YZ
ओके, आता हे कॉलिनियर आहेत त्यामुळे वाय झेड, झेड आतमध्ये येईल. 7 दिलाय, झेड 7 सेंटीमीटर आणि एक झेड दिलाय 8 सेंटीमीटर. ओके, 8 + 7 = 15. त्यामुळे मिडल पॉईंट आलेला आहे झेड. ओके, त्यामुळे पॉईंट झेड लाईज बिटवीन पॉईंट एक्स अँड वाय. आता क्वेश्चन नंबर 6 मध्ये ज्या इन्फॉर्मेशन दिलेल्या आहेत ते पहिले आपण राईट डाऊन करूया. डिस्टन्स बिटवीन डी अँड ई 5 दिलाय. डिस्टन्स बिटवीन ई अँड एफ 8 दिलाय आणि डिस्टन्स बिटवीन डी अँड एफ हा 6 दिलाय. ओके, ॲज पर द गिवन इन्फॉर्मेशन आता सर्वात मोठा डिस्टन्स हा ई आणि एफ मधील आहे 8 सेंटीमीटर. ओके, मग आता हा मॅच झालेला पाहिजे ॲडिशन ऑफ डिस्टन्स बिटवीन डी अँड ई अँड प्लस डिस्टन्स बिटवीन डी अँड एफ मध्ये. ओके, तर तो मॅच होतोय का तो पहिले आपण चेकआउट करूया. मग डिस्टन्स बिटवीन डी अँड ई प्लस डिस्टन्स बिटवीन डी अँड एफ. डी ई दिलाय 5 अँड डी एफ मधील डिस्टन्स दिलाय 6 = 5 + 6 मीन्स 11. आणि सर्वात मोठा डिस्टन्स आपल्याला 8 दिलेला आहे, म्हणजे डिस्टन्स ई अँड एफ = 8 दिलाय. ओके, मग आता हे उत्तर आपल्याला मॅच झालेलं नाही आहे. इथे 11 आलेलं आहे आणि इथे 8 आलेलं आहे. ओके, मग त्यामुळे देअरफॉर डिस्टन्स बिटवीन ई एफ नॉन इक्वल डिस्टन्स बिटवीन डी ई प्लस डिस्टन्स बिटवीन डी एफ. ओके, या ॲडिशनशी हे उत्तर मॅच झालेलं नाही आहे, म्हणजेच ते नॉन इक्वल आलेलं आहे. देअरफॉर पॉईंट्स डी ई अँड एफ आर नॉट कॉलिनियर.